नमस्कार मंडळी, अनिताज फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत कडधान्याची उसळ नाश्त्यासाठी. आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल ना तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही कडधान्य मी घेतलेली आहे. हे ना रात्रीच भिजवून ठेवलेली होती. बघा, यामध्ये चणे, मूग आहेत, मटकी आहे, थोडेसे गहू आहेत आणि थोडी ज्वारी आहे, तुरी पण आहेत. असे जे माझ्याकडे होते ना ते सगळी धान्य मी यात टाकलेली आहे. आणि यामध्ये थोडीशी हळद, मीठ चवीपुरतं आणि गोड तेल 2 चम्मच आणि पाणी हे टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या मी होऊ देणार आहे. बघा, या मटकीच्या उसळीसोबत ना थोडी कैरीची चटणी करणार आहे. तर मी 4 ते 5 या छोट्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी थोडंसं तिखट, जिरं, मीठ आणि गूळ घेतलेला आहे. आणि हे सगळं साहित्य टाकून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ना कडधान्य आपले मस्त मऊसूत झालेले आहेत. अगदी टम्म फुगलेले पण आहेत आणि मऊ पण झालेले आहेत. आणि ह्यासोबत ही आंब्याची चटणी. तर हातांना अशी आंब्याची चटणी यात मिक्स करून खाल्लं ना तर फारच छान. याप्रमाणे चटणी यावर आणि वरून असा ना कांद्याची वरून थोडासा टेस्ट, ही आंबट गोड चटणी आणि बारीक चिरलेला कांदा. यामध्ये आपण तिखट, मीठ आणि तेल आधीच घातलेलं होतं शिजवताना कुकरमध्ये, त्यामुळे आता तिखट मीठ घालायची काही गरज नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही चवीसाठी ती घालू शकता. तर असा हा सुंदर सकाळचा पौष्टिक असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे.